करंट अफेअर्स 22 नोव्हेंबर 2025. प्रश्न 5. संगी फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? पर्याय 1 मणिपूर, 2 आसाम, 3 मिझोराम, 4 त्रिपुरा. उत्तरे पर्याय क्रमांक 1 मणिपूर. मणिपूर फेस्टिवल सांगा फेस्टिवल ही मणिपूरमधील वार्षिक सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव आहे. प्रश्न 6. भारतातील मुलांमधील बहुउपयोगी दारिद्र्य संदर्भात खालीलपैकी कोणता आकडा दिलेला आहे? पर्याय 1 100 दशलक्ष, 2 206 दशलक्ष, 3 150 दशलक्ष, 4 250 दशलक्ष. उत्तरे पर्याय क्रमांक 2 206 दशलक्ष. भारतात अंदाजे 206 दशलक्ष मुले किमान एक प्रकारच्या गंभीर उपयोजनेत दुर्बल आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे. प्रश्न 7. नवीन मंजुरी कोड व फॉर्च्युरी ग्रॅच्युटी नियमांची चर्चा कोणत्या दिवशी हेडलाईनमध्ये होती? पर्याय 1 20 नोव्हेंबर, 2 21 नोव्हेंबर, 3 22 नोव्हेंबर, 4 23 नोव्हेंबर. उत्तरे पर्याय क्रमांक 3 22 नोव्हेंबर. 22 नोव्हेंबरच्या हेडलाईनमध्ये मंजुरी कोड व ग्रॅच्युटी नियमांचा उल्लेख होतो. प्रश्न 8. तेजस कोणत्या देशातील एअर शोमध्ये क्रॅश झालेला आहे? पर्याय 1 अमेरिका, 2 UAE, 3 सिंगापूर, 4 ब्राझील. उत्तरे पर्याय क्रमांक 2 UAE. भारतीय लढाऊ विमान हॉल तेजस दुबई एअर शोमध्ये क्रॅश झालेला आहे. प्रश्न 9. कायदेशीरदृष्ट्या कोणत्या कार्यालयात रिक्त पदांचा प्रश्न चर्चेत आहे? उत्तरे पर्याय क्रमांक 2 बाल न्याय मंडळे. भारतातील बऱ्याच बाल न्याय मंडळांमध्ये अनेक रिक्त पदे असल्याचे चर्चेत आहे. प्रश्न 10. अंकीय विभाग वर चर्चा मुख्यतः कोणत्या आधारावर आहे? पर्याय 1 देशामध्ये 2, उद्योगांमध्ये 3, वर्ग व जातींमध्ये 4, विभिन्न भाषांमध्ये. उत्तरे पर्याय क्रमांक 3 वर्ग व जातींमध्ये. भारतात सामाजिक, जागतिक व आर्थिक स्तरावर डिजिटल विभाजन वाढले असल्याने प्रमुख शिक्षक व विश्लेषक म्हणतात. थँक्स.